छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्य स्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्या साथीने जोडतोय आजच्या चौथ्या दिवसामध्ये आगरी प्रीमियर लीग या एका मोठ्या स्पर्धेमध्ये। दर्शन बाबूराव पाटील एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं। जय बजरंग बिरवाडी संघासाठी ओपनिंग पेअरला दाखल झालेत। विश नेटवर्कची कॅमेरामॅनची टीम संपूर्णपणे आता रुजू झाले। भाल्या मामांचं देखील इथे आगमन होतंय। दिवेकर पाड्याचं एक अनमोल रत्न म्हणून भाल्या मामा संपूर्ण या आगरी समाजामध्ये एक वेगळं नाव आहे आणि त्यांचं देखील सकाळच्या सत्रात सहर्ष हार्दिक स्वागत। आकाश तरे जय बजरंग बिरवाडीसाठी महत्वाची जोडी असेल। 6 षटकांचं क्रिकेट आणि तदनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत मॅचला इथून सुरुवात होते। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वतः कर्णधार ॲज अ आयकॉन क्रिकेटपटू म्हणून विशाल पाटील सरपाड्याचे एक ब्रँड खेळाडू 40+ आहेत, परंतु आज आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं। गुणवत्ता भरपूर आहे आणि आज भाल्या मामांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या भाल्या मामांना भरपूर शुभेच्छा। हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो ही आई भवानी चरणी प्रार्थना। विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे भाल्या मामा। पहिलाच बॉल इथे आपण पाहतात सॉफ्ट हँड फक्त दिशा दिली बॉलला, चेंडू शॉट थर्डमानला आणि इथे सिंगलने सुरुवात होते आजच्या दिवसाला। आकाश तरे पहिलाच बॉल खेळत असताना फक्त स्टियर केलं, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने इथे खातं खोललंय। जय बजरंग बिरवाडी संघ बॅटिंग करतोय। ऑल राईट, गोलंदाज तयार इथे आपल्याला पाहायला मिळतात। सध्या विशाल पाटील यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती। इथे देखील चांगला चेंडू गुड लाईन स्पॉटला पिचिंग झाली होती। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला उचलतील आणि डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला। आकाश आणि एका बाजूला दर्शन पाटील। आकाश तरे आणि दर्शन पाटील ही जोडी अत्यंत महत्वाची राहील। सलामीसाठी आपण पाहतात मोठा फटका खेळायचा जरूर होता। शेवटच्या क्षणाला चेंडूचा टप्पा ज्यामध्ये वेग कमी केला आणि तदनंतर दर्शन याला थोडंसं शांत केलं। तिसरा बॉल या षटकातला गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा विशाल। चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा राहिला। यष्ट्यांच्या मागे अक्षय पाटील त्यांना देखील आपण पाहतात खूप चांगलं यष्टिरक्षण देखील झालं। अगदी यष्ट्यांना बिलगून ते उभे आहेत आणि विशाल पाटील सध्या गोलंदाजी अचूक करतायत। 3 बॉलचा खेळ त्यांनी हाताळलाय जिथे फक्त आणि फक्त 1 रन खर्च केले। पॉवर प्लेचं षटक चालू आहे। गोलंदाज विशाल राईट हँड ओव्हर दी स्टंप्सनं पुन्हा एकदा कट केलंय। शॉट थर्डमॅनचे खेळाडू आहेत, बॉल पर्यंत पोहोचतायत। फेकी आली तद्वरती सिंगल आपल्याला पाहायला मिळतंय। धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच आता इथून 1 न 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 2। आजच्या दिवसातील पहिला मॅच बी पॅनलला इथून सुरुवात। कालचे मागचे 3 दिवस जर आपण तपासून पाहिले खूप जबरदस्त क्रिकेट राहिलं। अमित पाटीलची चर्चा राहिली, पंकज पाटीलनं खूप चांगली बॅटिंग केली, ऑलराऊंडर परफॉर्मर राहिले। तदनंतर मंजित कुडू यांचा देखील उल्लेख तेवढाच महत्वाचा आहे। 4 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 2 आहेत आणि 5वा बॉल पुन्हा एकदा तयार। या बॉल ऑन साइडला खूप चांगला फटका। क्षेत्ररक्षक आहेत फक्त बॉलकडे पाहत राहतील। चेंडू सीमारेषेच्या बाहेर। आजच्या दिवसातील पहिला षटकार आकाश तरेच्या बॅटमधनं 6। आकाश तरे या मैदानाचं आणि आकाशचं नातं वेगळं आहे। मग एकविरा चषक साखरे म्हणा, अनेक वेळा या मैदानात जे बरसलेत इथे देखील आपण पाहतात सेन्सिबल क्रिकेट। मागच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं देखील तेवढंच गरजेचं आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं असं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं। शेवटचा बॉल होता। विशालच्या षटकात तुम्ही 8 ते 10 रन घेतात म्हणजे खऱ्या अर्थानं खूप चांगलं षटक तेही राहिलं। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला फलकावरती रन संख्या 9 लागली। 9 धावा या धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत।
गोलंदाजी ट्रॅक वरती अपूर्व यांना आपण पाहतात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आगरी प्रीमियर लीग 2026 आणि खऱ्या अर्थानं 9वं पर्व. 9व्या पर्वात अगदी जबरदस्त कहाणी घेऊन आलेली ही स्पर्धा. साखरेचं एक सुंदर क्रीडा संकुल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात त्यामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम. आगरी प्रीमियर लीग 9 वर्ष खऱ्या अर्थानं अभिमानानं ही स्पर्धा इथे पूर्ण करते. गोलंदाज तयार होतील. अपूर्व पहिलाच बॉल आकाश तरे यांनी फक्त बॉलला पाहिलं. सिंगल तर जरूर इथून मिळतंय आणि डायरेक्ट हिट जर झाला असता तर खऱ्या अर्थानं एक संधी बनली असती फलंदाज बाद होण्याची, परंतु तिथून स्वतःला थांबवलं. सिंगल होते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचल, ती म्हणजेच 10 वरती. बिनबाद अशी जोडी, एका बाजूला दर्शन आणि एका बाजूला आकाश तरे. दोन्ही देखील फलंदाज खूप महत्वाचे आहेत. दोघांना देखील इथून खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका इथून अदा करावी लागेल आणि त्याचंच मार्गक्रमण चालू आहे. गोलंदाज तयार. यावेळेला बिटवीन द गॅप बॉलला ढकललंय. बॉल चाललाय वेगाने बॅकवर्ड पॉइंटला. क्लिअर करत असताना आजच्या दिवसातील पहिला चौकार. 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. फटका खूप चांगला खेळलाय मागच्या बॉलवरती. याही वेळेला कट करायचा होता, परंतु आता चेंडूमध्ये वेग वाढवला अपूर्वनं. अपूर्व विलास गावड यांना आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती. मागच्या बॉलवरती चौकार आला. या वेळेला बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. गुड लाईनला पिचिंग आणि तदनंतर त्यामध्ये योग्य तो बाउन्स देखील मिळाला. पुढचा बॉल. इथे देखील ऑन साइडला फटका खेळायचा होता. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. मिड विकेट मधनं धीरज पाटील ब्रँड ऑफ सरपाडा ते पुढे आले वेगानं आणि इथे आपण जातायत. सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर या दुसऱ्या षटकात धावा आहेत त्या म्हणजेच 15. जय बजरंग बिरवाडी प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आकाश तरेनं 4 बॉलमध्ये 9 धाव्यांचं योगदान दिलं, तर दर्शन पाटील सेन्सिबल क्रिकेट एका चौकारानंतर सिंगल डबल याही खेळाला त्यांनी महत्व दिलं. 6 बॉलमध्ये 6 रन तेही करतात. आकाश तरे स्ट्रायकिंग एंडला. इथे देखील आपण पाहतायत खूप चांगला फटका इथे खेळून काढलाय. सॉफ्ट हँड फक्त बॉलला दिशा दिली. फाईन लेग मध्ये शॉट मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी बॉलला फील्ड केलं आणि इथे आपण पाहू शकाल सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती 16. 6 षटकांची एक मोठी लढत तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते आगरी प्रीमियर लीगच्या या सोहळ्यामध्ये. पहिली बॅटिंग करत असताना जय बजरंग बिरवाडी. पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये विशाल पाटील. ऍज अ आयकॉन क्रिकेटपटू. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 17 धावा बिनबाद आहेत. जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या संघाकडे काय तर त्यांच्याकडे बिनबाद या 17 धावा 2 षटकांमध्ये उभ्या झाल्यात. तिसऱ्या षटकाच्या खेळाला देखील सुरुवात होईल. तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया सकाळच्या सत्रात एक श्रवणीय गीत. राजू पाटील साखरे गावाचा यारो खयार आला. राजू पाटील साखरेवाला यारो खयार आला. राजू पाटील साखरेवाला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विश नेटवर्क या युट्यूब वाहिनी समवेत जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आगरी प्रीमियर लीग पर्व 9 मध्ये 6 कॅमेरे विश नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ना भूतो ना भविष्याची विश नेटवर्कची प्रगती खूप चांगली राहिली. अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांनी संपूर्ण पालघर जिल्ह्याला आपलं वेळ लावलं ते विश नेटवर्क. क्लीन अँड क्लिअर चं दुसरं नाव म्हणजेच विश नेटवर्क. आज संपूर्ण टीम त्यांच्या साथीनं जबरदस्त कामगिरी करतात आणि या आगरी प्रीमियर लीगचा एक वेगळा असा मात्र व्ह्यू आपल्याला दाखवतात. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विशाल आलेत वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी हे तिसरं षटक. फटका खेळला जरूर दर्शननं. सिंगल तिथे देखील मिळाली. वाईडिश काऊ कॉर्नर मध्ये आपण धीरज पाटीलला पाहिलं या बॉलला फील्ड करत असताना. विशाल पाटील राही फायटर्स माकणेचा एक आयकॉन खेळाडू
40+ खेळाडू जरी असले तरी देखील क्रिकेट खेळण्याची एक वेगळी त्यांची किमया आहे म्हणायला हरकत नाही. ते विशाल पाटील सध्या फलकावरती 18 रन. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात झाली आणि 18 धावा ह्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात काय घडलंय. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी उचललंय बोट आकाशाकडे. आकाश तरे थोडीशी नाराजगी व्यक्त करतात परंतु बॅटची इनसाइड एज होती असं तिथे दिसलं आणि पंचांनी सांगितलं की या फलंदाज आकाश तरे याला इथे बाद व्हावं लागेल. तिसऱ्या षटकात विशाल आले. विशालने एक मोठा मासा गळाला लावला. फलंदाज आकाश सुरेश तरे बॅक टू दी डगआउट. गॉन. माणूस आहे हो बारी अंदाज अनोखा निराला. शेठ माणूस आहे हो बारी अंदाज अनोखा निराला. 91-92 नंबर वाला किरण पाटील दादाला. पाटील फार्म हाऊस वाला किरण पाटील दादाला. 91-92 नंबर वाला किरण पाटील दादाला. पाटील फार्म हाऊस वाला किरण पाटील दादाला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. विकेट नंतर आता नवीन फलंदाज प्रतीक पाटील ब्रँड ऑफ बहाडोली. बहाडोलीचा आई एक दिग्गज क्रिकेटपटू सध्या 1 डाऊन साठी दाखल झालेत आणि महत्वाचा फलंदाज आकाश तरे याला बाद करण्याचा निश्चित स्वरूपात जो योग आणला विशालनं. चांगला चेंडू. यष्ट्यांच्या मागे अक्षय पाटील यांची देखील कामगिरी तेवढीच महत्वाची राहिली. त्यांनी खूप चांगला कॅच तिथे कॅरी केला. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. पुढचा बॉल. इथे देखील फटका तर जरूर खेळलाय आणि तिथे देखील आपण पाहतायत पहिल्याच बॉल वरती संजित यांनी मात्र टिपलाय कॅच. जसे फलंदाज प्रतीक दाखल झाले आणि आता त्याच पावलांनी त्यांना परतीचा प्रवास देखील करावा लागेल. फलंदाज बाद. गॉन. हिरो वाली पर्सनॅलिटी आहे नावात हो क्वालिटी. हिरो वाली पर्सनॅलिटी त्यांनी केला या मार्केट जाम. त्यांनी केला या मार्केट जाम. केला या मार्केट जाम. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. चांगला कॅच संजितच्या माध्यमातून तो बघायला मिळाला. प्रतीक पाटील एक घातक फलंदाज जरूर होते परंतु खूप वेळ त्यांना नाही मैदानाच्या आतमध्ये थांबता आलं. विशालनं सुरुवात केली म्हणायला हरकत नाही. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. हातांची ओंजळ खूप चांगली राहिली संजित यांची आणि फलंदाज तिथे बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अखिल तरे यांना आपण पाहतायत. पारगावचा हाही एक दिग्गज क्रिकेटपटू आहे. फटका खूप चांगला खेळलाय. डीप मधून बॉलला प्रोटेक्शन मिळतं. तुर्ताच इथे सिंगल देखील मिळाली. आता या सिंगलच्या सहाय्यानं 19 वरती 2 धक्के अशी स्थिती बघायला मिळते. एका बाजूला दर्शन पाटील आता यांच्यावरती जबाबदारी असेल म्हणायला हरकत नाही. आकाश तरे बाद झाले. प्रतीक पाटील देखील आले तसेच बाद झालेत. आता दर्शन पाटीलला या खेळाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. अखिलनं पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळवली. याही षटकात जर आपण तपासून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 धावा या धावफलकावरती आहेत. ओव्हर दी स्टंप्सनं विशाल तयार. या बॉलला फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. देवानंद वाझे आपला देवा दादा. देवानंद वाझे आपला देवा दादा. आहे तो दुपटनवाला दादा. आहे तो दुपटनवाला. गाडी नंबर 36. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती या षटकाराच्या सहाय्याने षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 वरती. 25 वरती 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. या वेळेला आपण पाहतायत जबरदस्त चेंडू शरीरापासून दूर ठेवला. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये तो चेंडू शरीरावरती होता त्यावरती खऱ्या अर्थानं चांगला प्रहार. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर पिचिंग आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप्स आणि हा चेंडू चांगला राहिला. अक्षय पाटीलनं खूप चांगलं यष्टीरक्षण आतापर्यंत केलंय म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला प्रत्यक्षात संपतोय त्या वेळेला 25 धावा 2 धक्के अशी स्थिती जय बजरंग बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच GT
11 माकणे आणि त्यांच्या विपक्षात विहा 11 भामटपाडा. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. GT 11 माकणे आणि विपक्षात विहा 11 भामटपाडा. दोन्ही कर्णधार आपण रेडी राहायचं आहे. आणि इथून तोही सामन्याला सुरुवात होईल. आजच्या दिवसात बी पॅनलला सुरुवात झाली आणि बी पॅनलचा पहिलाच सामना जय बजरंग बिरवाडी आणि एका बाजूला आपण पाहतायत राही फायटर्स माकणे. या दोन संघांमधला हा एक कडवा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विशाल वेगानं चाललेत, परंतु चेंडू पासून दूर राहतील. चेंडू निघून जाईल. विशाल यांना बीट करत सीमारेषेच्या बाहेर 4. गावामध्ये मान मिळतो या दादाला, मान मिळतो या दादाला. बरोबाला आमचा रुपेश दादा. थँक्यू सो मच. यावेळेला आपण पाहू शकाल विशाल यांच्याकडनं थोडीशी चुकी झाली म्हणायला हरकत नाही. तिथे कॅच होणार नव्हता. चौकार सेव्ह करणं गरजेचं होतं. याही वेळेला आपण पाहतायत पंचांनी हात कमरेच्या वरती घेतलाय, म्हणजेच हा बीमर बॉल आहे. नो बॉल इथे घोषित केलंय. सगळं काही 3 षटकांपर्यंत सुरळीत चाललं होतं. चौथ्या षटकात पुन्हा एकदा अपूर्व आले आणि तदनंतर आता चौकारानंतर हा नो बॉल देखील आलाय. येणाऱ्या काळात दर्शन पाटील स्ट्रायकिंग एंडला असतील. दर्शन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं चर्चेतलं नाव तेही आहे. ओपनिंग पेअरसाठी दाखल झाले आणि आता फ्री हिटच्या बॉलचा कसा समाचार घेतील याही गोष्टी बघण्यासारख्या असतील. दूरवाला एंडने गोलंदाज अपूर्व तयार. राही फायटर माकणेसाठी चौथं षटक आपल्याला बघायला मिळतं आणि स्ट्रायकिंग एंडला दर्शन पाटील एक सेट फलंदाज. यावेळेला फटका खूप चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे धीरज पाटील. काही क्षेत्ररक्षण केलं धीरजनं. इथे नक्की म्हणेन की धीरजसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही, ज्यानं जबरदस्त क्षेत्ररक्षण शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि खूप चांगलं कलेक्ट देखील त्या चेंडूला केलं. फेकी चांगली आली. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्यानं 32 धावा. 32 वरती 2 गडी बाद. अशी स्थिती चौथ्या षटकात सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना प्रथमतः जय बजरंग बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल. यावेळेला आपण पाहू शकाल बॅटची कट. शॉट थर्डमॅनचे खेळाडू आहेत. बॉलला फील्ड करतील संतोष पाटील. गोड गळ्याचे धनी, एक चांगले समालोचक आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतात तेव्हा चांगली साथ देणारं नाव व्हॉइस ऑफ उमरोळी अर्थात संतोष पाटील यांना आपल्याला पाहू शकतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं देखील राहिलं. सध्या आपण पाहू शकाल बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 33 धावा. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालंय. शॉट थर्डमॅनचे खेळाडू गलीमध्ये येतील. बॉलला फील्ड करतील. सन्मान्य श्रीयुत विलास दामोदर तरे साहेब खानिवडे यांच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग साठी आर्थिक क्रीडा देणगी 2000 रुपयाची आलेली आहे. त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानू इच्छिते. विलास दामोदर तरे साहेब खानिवडे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक क्रीडा सहाय्य या आगरी प्रीमियर लीग करिता त्यांचं मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. 5वा बॉल. यावेळेला रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न राहिला अखिल तरे यांचा आणि इथे डॉट बॉल येतोय. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटके तुमच्याकडे जरूर आहेत. आता थोडस फिल्डिंगचा व्ह्यू पाहिला आणि तदनंतर त्यांनी त्या बॉलला तसं करण्याचा प्रयत्न केला. बघा आपण पाहतायत देवानंद वजे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. या स्पर्धेचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला फटका खूप चांगला आहे. VIP बॉक्सच्या वरनं बॉल हॅलो टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. APL षटकार. पब्लिक सारी झाले दिवाणी, पब्लिक सारी झाले दिवाणी. त्या जवानी नाही दुसरा कोणी. ॲटिट्यूड हाय खानदानी, खुद की मर्जी से देखो उसका चलता है कारभार. खुद की मर्जी से देखो उसका चलता है कारभार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. VIP बॉक्स मध्ये जर तुम्ही षटकार ठोकला तर आजच्या दिवसात शेअर मार्केट वाढलंय. कालच्या दिवसात 7000 होते, आज 8000 होणार. उद्या 9000 होतील, परवा 10000. फायनलच्या दिवशी जर त्यात षटकार तुम्ही मारला तर 11000 रुपये मिळतील त्या एका षटकाराची किंमत.
धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 40. 4 षटकांचा खेळ संपला आणि 10ची सरासरी राखत 40 धावा. एका बाजूला दर्शन पाटील आणि एका बाजूला अखिल तरे, दोन्ही देखील फलंदाज आता खूप चांगली कामगिरी करतायत. स्लॉग ओव्हरला देखील इथून सुरुवात होईल. 5व्या षटकात गोलंदाज संजित पाटील. संजित पाटीलला आपण पाहू शकाल, बहाडोलीचे हेही खेळाडू आहेत. कॅच तर खूप चांगला त्यांनी टिपला होता प्रतीक पाटीलचा. आणि आता गोलंदाजीसाठी आलेत 5व्या षटकामध्ये. 40 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू अत्यंत महत्वाचे राहतील या पहिल्या इनिंग करिता. जय बजरंग बिरवाडी एक माइंड टोटल त्यांच्यामध्ये असेल निश्चित स्वरूपात 60-65 ला टच करायचं आहे. तर एका बाजूला राही फायटर्स मागणे सांगेल की आम्हाला 50च्यात कसं थांबवता येईल. याच्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये चाललेली ही भानगड पाहूया, कुठला संघ पुढे जाईल, कुठला संघ इथून काहीतरी गोष्टी कमी राहतील. या अनेक गोष्टींचा मेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. 12 बॉलचा खेळ बाकी. संजित पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 5 ला इथे सुरुवात. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाज तयार. संजित, पहिलाच बॉल, प्रचंड वेग. अक्षय पाटीलला देखील बीट केलंय त्या वेगानं. आणि धावसंख्या इथे बाईकच्या माध्यमातून विरल नायर सर दर्शवतात की या सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या सहाय्यानं 41 धावा ह्या धावफलकावरती आहेत. जय बजरंग बिरवाडी एका बाजूला राई फायटर्स माकणे, ज्यांनी टॉस जिंकला विशाल पाटीलनं आणि प्रथमतः सांगितलं आम्ही फिल्डिंग करणार. गोलंदाजीकडे निश्चित स्वरूपात आमच्याकडे खूप चांगले गोलंदाज आहेत. 5व्या षटकात देखील संजितनं सुरुवात चांगली केली. एका बाजूला अखिल तरे, ज्या फलंदाजानं खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. 6 बॉलमध्ये ज्यांनी 12 धाव्यांचं योगदान दिलं आपल्या या संघाला. आणि ते अखिल तरे आता स्ट्रायकिंग एंडला, लेफ्ट आर्म बॅटर. याही बॉल आपण पाहतात ऑन साइडला जरूर मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यापासून चेंडू भरपूर लांब राहील. चेंडू अगदी आपण पाहतात गगनाला गवस निघालणारा आसमानी टोला. षटकार. ओ साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. धावसंख्या फलकावरती या षटकाराच्या सहाय्यानं 47. सनी देव यांच्या गोड गळ्यानं गायलेलं हे आगरी प्रीमियर लीगचं गाणं आपल्याला पाहायला मिळतंय. रुपेश केणी, धन्यवाद आमच्या समोलग्नासाठी. निश्चित स्वरूपात त्यांचं लाईव्ह कमेंट आलेलं, थँक्यू सो मच. रुपेश केणी या स्पर्धेमध्ये जोडलेत, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विश नेटवर्क सगळ्या खऱ्या अर्थानं सगळ्या काही गोष्टी तुमच्या समोर मांडते. आणि एक विश नेटवर्क देखील पालघर जिल्ह्याचा ब्रँड झालाय म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. यावर आपण पाहतायत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. संजित आहेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला कॅच. स्वतः गोलंदाजी करून त्या कॅच पर्यंत पोहोचणं, शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहणं आणि खूप चांगला कॅच टिपणं हेही तेवढंसं सोपं नसतं. संजितनं खूप चांगल्या पद्धतीने त्याला पार केलं. आणि अखिल सुरेश तरे आता इथे बाद होतात. 8 बॉलमध्ये 18 धावांची एक जलद इनिंग त्यांची मात्र इथे संपुष्टात येते. फलंदाज बाद, गॉन. मेहनत आणि आईचा आशीर्वाद. आई एक वीरा चषक घुमतोय क्रिकेटचा नाद. चला साखरेला जाऊ क्रिकेटचा थरार पाहू. चला साखरेला जाऊ क्रिकेटचा थरार पाहू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आगरी प्रीमियर लीगचा 4था दिवस. आणि आजच्या दिवसात खऱ्या अर्थानं बी ग्रुपला इथून सुरुवात झाली. आणि बी ग्रुपला सुरुवात होत असताना आपण पाहतात पहिलाच मॅच जय बजरंग बिरवाडी आणि विपक्षात राई फायटर्स माकणे. फिल्डिंग करत असताना राई फायटर्स माकणे यांनी टॉस जिंकला. प्रथमतः सांगितलं की यस गोलंदाजी आमची ताकद राहील. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतायत 5व्या षटकाचा खेळ ज्या वेळेला चालू झाला, संजितचा पहिला बॉल 22 मध्ये आला. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. तिसऱ्या बॉलवरती आकाश तरेला, अखिल तरेला ज्यांनी बाद करण्याचा मानस राखला आणि तो विकेट देखील मिळवलाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नवीन फलंदाज संजय घरत 40+ तेही खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ते आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेला फटका खूप चांगला खेळला. बॅकवर्ड पॉइंटचे खेळाडू बॉलकडे पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी देखील नाही बघायला मिळाली. आणि बॅकअप चांगला मिळेल तत्पूर्वी धावसंख्या इथून तुम्हाला 2 मिळतील. या चुका तुम्हाला इथून स्किप करणं गरजेचं आहे. विश्वास पाटील आज इन ऍक्शन जीटी माकणे या संघाकडनं, विश नेटवर्कचे प्रोप्रायटर. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्यांचं देखील इथे आगमन झालंय. 4 बॉलचा खेळ झालाय. 49 धावा ह्या धावफलकावरती. 3 गडीच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना जय बजरंग बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
5वा बॉल या षटकातील. गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साइडला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देतात की काय. क्षेत्ररक्षकाला कुठेही हलावं लागलं नाही. अगदी चेंडू जाऊन हातात विसावलाय. फलंदाज इथे बाद झालेत. सन्माननीय वैभव कुडू सरांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचबरोबर कल्पेशजी कुडू साहेब आहेत, त्यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. तुमच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहताय जिथे जय बजरंग बिरवाडी हा संघ आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळतोय. आणि आतापर्यंत जर धावसंख्या आपण तपासून पाहिली तर 49 आणि 49 वरती 4 धक्के लागलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील हे दाखल झालेत. 5वं षटक आणि इथून शेवटचा बॉल बाकी आहे. संजितनं एका षटकाराचं देखील उत्तर खूप चांगलं दिलं. फलंदाजांना ज्यांनी षटकार ठोकला ते अखिल तरेंना बाद केलं. दुसऱ्या बॉलवरती 2 रन आले आणि तदनंतर आता पुन्हा एकदा विकेट मिळवली. संजित सांगतात की स्लॉग ओव्हर षटकामध्ये मी चांगली गोलंदाजी करू शकतो. जो विश्वास माझ्यावरती दाखवलाय विशालनं आणि तो विश्वास मला सार्थ करायचा आहे, ज्या अनुषंगाने त्यानं आता गोलंदाजी केलंय. संजित पाटील पुन्हा एकदा राऊंड डिस्टन्सनं तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, अचूक टप्पा. जिथे आपण पाहतात स्लॉग मध्ये नुकताच दाखल झालेल्या फलंदाज स्वप्नीलसाठी अगदी पाय पकडून गोलंदाजी केली आणि इथे सिंगलच मिळते. सिंगलच्या साहाय्यानं 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 50 धावा ह्या धावफलकावरती आहेत जय बजरंग बिरवाडी या संघाच्या आणि 4 धक्के देखील लागलेत. संजित रामचंद्र पाटील काय गोलंदाजी केली. जबरदस्त चेंडू. राई फायटर्स मागणीसाठी एक महत्वाचा गोलंदाज, स्लॉग षटकाचा राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल येणाऱ्या काळात, कारण चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केलंय. 6 बॉलचा खेळ इथून उर्वरित आहे. सकाळच्या सत्रात आमचा मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं संपूर्ण आयोजक मंडळी आहेत. अनेक पाहुणे मंडळी आजच्या दिवसात देखील या स्पर्धेला व्हिजिट देतील नो डाऊट. आगरी प्रीमियर लीग आग्र्यांचा हा सण आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. स्वप्नील गावट यांच्याकरिता आपण पाहतात सचिन घरत यांच्याकडनं 3 बॉल 3 सिक्स साठी 1000 रुपये आहेत. आता हे कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळतं. साहिल पाटील, त्यानंतर आपण पाहतायत मनीष निजाई असे दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळतात या आगरी प्रीमियर लीग मध्ये विश नेटवर्कच्या साथीनं. एका बाजूला कॅमेरामॅन मध्ये मुनीत कुडू असतील, मंजित कुडू असतील, राज निजाई असतील. राज पाटील. शेवटचे 6 बॉल या पहिल्या इनिंग मध्ये जय बजरंग बिरवाडीसाठी. आता हे 6 बॉल भरपूर महत्वाची आहेत. जी माइंड टोटल तुम्ही 65 बघताय ना त्याच्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. गौरव तरे जीटी दादांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने येऊन स्थानापन्न ते व्हायचंय. तुषार केणी सरांचं देखील इथे आगमन होते. तुषार केणी सर प्लीज आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल साठी पंचांनी निश्चित स्वरूपात वॉर रूम मध्ये मनीष निजाई आणि साहिल पाटील यांना बिझी केले. तिसरे पंच अजित म्हात्रे सर त्या बॉलला पाहतील आणि तदनंतर दर्शवतील की काय घडलंय काय बिघडलंय. आधुनिक काळात अलीकडच्या काळात युट्यूब लाईव्ह आल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट भरपूर जास्त प्रचलित झालं, खूप जास्त चर्चा झाली आणि एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. वॉर रूम मध्ये शहानिशा होत आहे. पंच पाहतायत. मनीष निजाई त्यांना वेगवेगळ्या अँगलनं सगळ्या काही गोष्टी दाखवतात आणि खऱ्या अर्थानं विश नेटवर्कची टीम खूप चांगलं काम करत असताना या आगरी प्रीमियर लीग मध्ये आजचा 4था दिवस या स्पर्धेमध्ये. APL पर्व 9 वर्ष खऱ्या अर्थानं या स्पर्धेला परिपूर्ण होतात आणि एक सुंदर स्पर्धा तुम्हाला सगळ्यांसाठी एक आगरी बंधूसाठी एक अभूतपूर्व मेजवानी आहे. याच आगरी समाजातून आपण पंकज पाटीलला पाहिलं असेल, एक चांगले क्रिकेटपटू तेही घडले. त्यानंतर मी चेतन पाटीलचा उल्लेख करायचे अनेक खेळाडू आहेत या आगरी प्रीमियर लीग मध्ये. जर आपण चांगलं क्रिकेट खेळत राहिलात तर आज ISPL सारखी स्पर्धा देखील आहे. फक्त तुमची मेहनत. व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलंय की हा व्हाईट बॉल आहे. आता या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल आणि अमर पाटील आम्हाला दर्शवतील की धावसंख्या 51 आहेत. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय फलंदाज तिथे जागेत होते. याही वेळेला बॉल येण्याच्या आधीच बॅटचा ब्लेड बंद केला आणि तिथून आपण पाहू शकाल पंचांनी लेग बाईटचे संकेत दिलेत. आशुतोष व्यवहारी सर आपल्याला पाहायला मिळतात आणि विरल नायर सरांची एवन जोडी आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतायत अजित म्हात्रे सर, बोरिवली एक्सर इथून मात्र तेही बिलॉंग करतायत. स्कोर कार्डला धावसंख्या 52. 5 बॉल येणं बाकी आहेत. या 5 बॉल मध्ये काय होईल, काय बिघडेल बॅटिंग करत असताना.
स्वप्नील तयार. या वेळेला फटका खूप चांगला खेळलाय. ओव्हर पॉइंट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील अतिशय सुंदर देखणा फटका दर्शनच्या बॅट मधनं. संघर्षाच्या काळात हा ठोकलेला अत्यंत मच निडेड बाउंड्री. हा आलाय षटकार 6. मनोज पाटील सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. व्हॉइस ऑफ बहाडोली. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक जबरदस्त समालोचक. बहाडोली प्रीमियर लीग साठी देखील एक दिवस निश्चित स्वरूपात तिथे देखील त्यांनी निमंत्रण दिलं. चांगली स्पर्धा तीही आपल्याला बघायला मिळाली. काही षटकार खेळलाय. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा फटका. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 58. पुन्हा एकदा कट करायचा होता. काय फटका होता. मागील फटक्याला तोड नाही. अगदी आपण पाहतात अजिंक्य रहाणे, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलनं तो फटक्याला न्याय दिला. दर्शन पाटीलनं 15 बॉल मध्ये 22 धावांवरती खेळतात. ह्या 22 धावा नाहीत तर ह्या खऱ्या अर्थाने इनिंगला सावरणाऱ्या धावा आहेत दर्शनच्या. ओपनिंग पेअरला दाखल झाले. शेवटपर्यंत रुजू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी. येणारे 3 चेंडू तेवढेच महत्वाचे आहेत. दर्शन स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल ऑन साइडला. मोठा फटका खेळायचा होता. दर्शन यांच्या बॅट मध्ये तो चेंडू नाही आला. आता राजने देखील कमबॅक केल्या म्हणायला हरकत नाही. षटकारानंतर 2 बॉल डॉट म्हणजेच तुम्ही मागील षटकाराचं महत्व विसरलात. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेणारा राहिला आणि इथून आपण पाहतात आता 4 बॉलचा खेळ परिपूर्ण देखील झालाय. 58 धावा, 4 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. दूरवाल्यानं गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेला फटका तर खूप चांगला खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील आणि धावसंख्या इथे फक्त 1 मिळेल. धावसंख्या 1 न 59 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आगरी प्रीमियर लीग पहिला सामना 4थ्या दिवसातला. जय बजरंग बिरवाडी प्रथमतः बॅटिंग करत असताना 59 वरती धक्के लागले 4 आणि राई फायटर्स माकणे जो निर्णय गोलंदाजीचा घेतला तो निर्णय सार्थ ठरवण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केलाय. कारण 60 धावा हे फायटिंग टोटल आहे. म्हणजेच गोलंदाजी तुमची देखील तेवढी चांगली राहिली म्हणायला हरकत नाही. 4 धक्के तुम्ही देखील दिले प्रतिस्पर्धी संघाला. शेवटचा बॉल दूरवाल्यानं गोलंदाज तयार राज पाटील. हाफ ट्रॅकरचा बॉल होता समोरच्या दिशेनं. अलॉंग दी कार्पेट बॉल खेळलाय. लॉंग ऑनला डीप मधनं खेळाडू बॉलला प्रोटेक्शन देत आहेत. रनआउटची संधी. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होत आहेत. 60 वरती अर्धा संघ गारद आणि 6 षटकांचं क्रिकेट इथे देखील संपलं. 60 धावा ह्या प्रगती पथावरती लागल्या. 61 धाव्यांचं टार्गेट आहे राई फायटर्स माकणेकरिता. 61 धावांची कहाणी काय होईल त्यापूर्वी आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला जीटी माकणे आणि त्यांच्या विपक्षात विहा 11 भामटपाडा. दोन्ही कर्णधार आपण या टॉस साठी. जीटी माकणे आणि विहा 11 भामटपाडा दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की प्लीज आपण टॉस साठी या. आणि तो मॅचचा टॉस आपण भाल्या मामा यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवस आहे. याच वाढदिवसाच्या शुभ क्षणाने तुमची सारी स्वप्न साकार होत आणि हा वाढदिवस तुमच्यासाठी एक अविस्मरणीय आठवण राहावीत. भाल्या मामा तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. तुमच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. जीटी माकणे आणि विपक्षात विहा 11 भामटपाडा या 2 संघांमधला आजच्या दिवसातील दुसरा मॅच. या टॉस साठी 2 कर्णधार. विहा 11 भामटपाडा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. तुमचा प्रतिस्पर्धी कर्णधार जीटी माकणे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. तर प्लीज आपण या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. विहा 11 भामटपाडा संघ तुम्हाला विनंती आहे की प्लीज आपण टॉस साठी या. जीटी माकणे संघाचा कर्णधार आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहे. हॅलो चेक.
अग्री प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागत. अगदी नेत्रदीपक हा सोहळा अग्री प्रीमियर लीग फेस्टिवल महोत्सव असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आज बी ग्रुपला सुरुवात झाली. कौस्तुभ पाटील वेलकम. तर भाले मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि 45व्या वर्षात त्यांनी दमदार पदार्पण केलंय. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या सकाळच्या सत्रात आदरणीय सन्मान्य देवानंद कृष्ण वजे साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा करूया वेलकम. कल्पेजी कुडू यांचं वेलकम. त्याचप्रमाणे विनोद पाटील आता नुकतेच आगमन झालेलं आहे. विनोदजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत मिस्टर उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. 2026 चा कॉल जीटी माकणेचा भाल्या मामांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि जीटी माकणे या संघानं तो टॉस जिंकला. भाल्या मामा आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमानाची कृपा करावी. टॉस स्वतः भामटपाड्यामधून बिलॉंग करतात. आज माकणे संघाचे कर्णधार म्हणून या APL मध्ये तुमची वर्णी लागली. टॉस जिंकलात. पहिल्या मॅच मध्ये आपण धावसंख्या पहिली 60 लागले. तुम्ही प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 6 षटकांचा क्रिकेट समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. VI11 भामटपाडा या संघाला तुम्ही 6 षटकांपर्यंत 6 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? 60 ते 65. एकंदरीत या आगरी प्रीमियर लीगचं जे मॅनेजमेंट आहे आज साखरेच्या मैदानात या स्पर्धेबद्दल या स्पर्धेचं कौतुक कसं कराल? यावर्षी जे मॅनेजमेंट केलं आहे याच्या आधीचं आपण ग्राउंड बघितलं तर काय रूपरेषा होती आणि आताची रूपरेषा आहे ती अतिशय उत्तम केलेली आहे. रुपेश भाऊ असतील, राजू दादा असतील आणि पूर्ण कमिटी असेल, अध्यक्ष देवा भाऊ असतील, या कमिटीचे मी सर्वांचे खूप धन्यवाद मानतो. यस थँक्यू सो मच. हे होते टॉस जिंकलेले कर्णधार. एकंदरीत कौस्तुभ पाटील यांच्याकडे जाऊया. तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग करायचे. त्यांनी म्हटलं की 60 रन 65 रन पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आमचा देखील राहील. तुम्ही बॅटिंग करणार आहेत. पहिल्या 6 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा मानस राहील? टार्गेट असेल 70 ते 75. आपण जास्तीत जास्त करण्याचा ट्राय करू. या स्पर्धेचं आगरी प्रीमियर तू कसं करणार? नाही, खूप चांगली स्पर्धा करतात. रुपेश भाऊंचं नियोजन खूप चांगलंच असतं. अशीच स्पर्धा झाली पाहिजे. टॉस जिंकलाय तो म्हणजे जीटी माकणे या संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांनी स्वीकारले गोलंदाजी. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोन वरती पालघर भूषण सुप्रीमो पर्यंत हाच आवाज पोहोचला. स्वर्गीय रतनबुवा पर्यंत हाच आवाज पोहोचला. अर्थातच पालघर जिल्ह्याचा गोड आवाज प्रमोद शेडगे सरांना ऐकूया मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील व्हॉइस ऑफ धनसार. आज दिवसभरामध्ये त्यांचा आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ बाहडोली 9व्या पर्वात पुन्हा एकदा आमच्या समवेत जे पाहायला मिळत आहेत मनोजी पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 61 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ बोथ टीम. पहिलाच बॉल ह्या वेळेला आउटसाइड द लेग स्टंप जरूर पाहायला मिळाला आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल आकाश तरे व्हाईट बॉलच्या स्वरूपात सुरुवात करतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला संजय घरत यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. उपसरपंच या नात्याने नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं गावाची जबाबदारी आणि त्यांची सुद्धा स्पर्धा येते 11 ते 15 फेब्रुवारी. उपसरपंच चषक. ऑन साईडला विशाल पाटीलचा मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत मात्र मीतला आपण पाहू शकाल चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी वळाले होते परंतु येस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय आपण पाहिलात तर विशाल आणि अपूर्व अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 रन्स पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन आणि त्यामध्ये नेत्रदीपक आपण मैदान पाहायला मिळतं. समोरच VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. VIP बॉक्स मध्ये बरेच साखरेकर त्या मॅचचा आनंद घेत असताना प्रितेश पाटील यांच्या समवेत विकी वजे यांच्या समवेत. आज जर बॉल त्या ठिकाणी गेला बॅटरच्या बॅट मधून तर 8,000 रुपये चांगला फटका पाहायला मिळतोय. अपूर्वचा ग्रेट टायमिंग. काय फटका खेळला होता मनगडामध्ये. जान आहे अपूर्वच्या. माकणेचा ब्रँड 4 रन. हा फटका पाहत राहावासा वाटेल. आवडेल यावेळेला ऍक्शन रिप्ले मनीष निजाई साहिल पाटील. आकाश तरेचा राऊंड द विकेटने जरूर आले. बॉल डिलिव्हर्ड केला. लो फुल टॉस बॉल होता परंतु मनगडाचा वापर करत असताना MS धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन या 2 खेळाडूंची आठवण करून देणारा हा स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. क्लास. 6 धावा.
एकंदरीत पाहायला मिळतात. महिला कक्ष, VIP बॉक्स, भव्य दिव्य शामियाना आणि VIP बॉक्स आपण पाहिला. यस पंच टायमर यावेळेला सेट केले गेले. साहिल पाटील आम्हाला दर्शवतील, कारण 7 सामने जरी असले तरी सुद्धा वेळेच्या बंधनात तुम्हाला राहायचं आहे. व्यासपीठावर संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ. यावेळेला टप्पा पाडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. सबमरिंग डिलिव्हरी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आकाश तरे आज बॅटिंग मध्ये हवी तशी कामगिरी झाली नाही. चांगला बॉल होता ऑफ्टनच्या थोडासा बाहेर बॉल पिच झाला. संजय गरत यांच्या हातामध्ये हा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. एकंदरीत आतापर्यंत रन झालेल्या आहेत त्या 6. या बॉलला लेफ्ट केलं. चांगला निर्णय घेतला अपूर्वने आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना अपूर्व सध्याच्या घडीला आपण पाहिला तर फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आहे. कंट्रोल केलं होतं, खूप चांगलं कंट्रोल केला. ती योग्य त्या वेळेला निर्णय घेतला. बस सकाळी उठल्या उठल्या आपल्याला एखादा तरी निर्णय असा घ्यावा लागतो की मला आज हे करायचंय आणि तो निर्णय फार महत्वाचा असतो. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ग्रेट फिल्डिंग आणि पाहता पाहता 2 रन्स या वेळेला आपण पाहू शकतायत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 रन्स. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डिंगवर मात्र पाणी फिरलं की काय अशाच पद्धतीने आपल्याला दृश्य पाहायला मिळालं आणि 10 रन्स ऑन द बोर्ड लागला आता 4 बॉलच्या समाप्तीनंतर. वेल रनिंग बिटवीन द विकेट. चौथा दिवस आजचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना आहे. विशाल पाटील या संघाची भिंत आहे. राही फायटर्स माकणे या टीमची. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. स्वतःला झुकलं होतं. फॉलो थ्रू मध्ये बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. धावा थांबत नाहीये आणि याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतं की स्ट्राईक रोटेट होते. मानसिकता यावेळेला चेंज होताना पाहायला मिळते. जेव्हा दबाव कधी वाढतो तर जेव्हा सिंगल डबल येत नाहीत, इंटरव्हेल विकेट जातात, त्यावेळेला ऑटोमॅटिकली प्रेशराईज फलंदाज होतात आणि त्यावेळेला बाद होतात. तर अशा वेळेला सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. अलीकडच्या काळामध्ये षटकार चौकार आले की स्टेटसला राहतात, रील्स बनतात, परंतु त्याच सिंगल डबलने आपण संघाला जेव्हा विजय करतो ना तेव्हा मनाला एक समाधान मिळतं. चांगला फटका तर आहे. मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डरला निवडलाय. चांगली फिल्डिंग. ग्रेट कॅच. अतिशय हा चांगला दर्जेदार झेल पाहायला मिळतो या सकाळच्या सत्रामध्ये. रोहन मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. थँक्यू. चला 45 सेकंदामध्ये फलंदाज हा क्रीजवर आला पाहिजे याची दखल घ्या. आपण सर्कल सोडलं तरी हरकत नाही, परंतु 45 सेकंदात आपण यायचं आहे. त्याच्या अगोदर येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला आज बरोबर 5:30 पावणे 6 ला जर 7 सामने कंप्लीट झाले तर वेल अँड गुड. 11 धावा झालीत इकडेच्या मोबदल्यामध्ये. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. अग्री प्रीमियर लीगचा क्रिकेटचा महासंग्राम. आज बी ग्रुपच्या माध्यमातून नवीन चेहरे, नवीन संघ मालक हिरेन पाटील यांना आपण पाहू शकता. ते एक जुने जाणते खेळाडू म्हणून ज्यांची ओळख ब्रँड ऑफ संदीप. काल संतोष मडवे यांना आपण पाहिलं होतं. पंकज पाटील पालन चर्चेत राहिलेत. त्याच्या खालोखाल आपण पाहिलं तर भरपूर खेळाडू मात्र आता त्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होणार आहे संडेच्या दिवसामध्ये. दर्शनने अप्रतिम बॅटिंग केली. 23 धावा. दर्शन एक हरहुन्नरी खेळाडू, घाटींचा ब्रँड, परंतु आगरी प्रीमियर लीगला नेहमीच तो तत्पर राहतो. चला घाई करा, वेळ दौडू नका. संजय घरत बॉलिंग मार्कवर. विजयासाठी आता 30 बॉल आणि 50 रनची आवश्यकता आहे. राही फायटर्स माकणे टीमला विजयासाठी. ऑन साइडला जरूर खेळले गेलंय. हुक केलंय. बॉल खूप वेगाने निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत चौकार.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राजेश गरत यांच्या हातामध्ये हा बॉल विसावला. तिघेही 40+ चे खेळाडू पाहायला मिळाले. बॅटिंग करताना विशाल पाटील, गोलंदाजी करताना संजय घरत आणि कॅच घेताना राजेश घरत. म्हणजेच टायगर अभी जिंदा आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. तिन्ही लेजंड पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद गॉड. आई सत्वाची पाठवली गावाला, आई सत्वाची पाठवली गावाला, या पाठवली गावाला. आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. चला घाई करा, वेळ दौडू नका. डोंट वेस्ट द टाइम. जरा टीम मीटिंग आपण कमीत कमी घेतली तर बरं होईल. प्रतीक पाटील यांना आपण पाहतायत ऑन स्क्रीन फिल्डिंग सेट करत असताना. 17 धावा झालेत, 2 गडी बाद. म्हणून मी म्हटलं होतं की 61 धावा या सुद्धा मात्र कमी टोटल मध्ये तुम्ही डिपेंड करू शकता. क्रिकेट आहे, शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही प्रेडिक्शन करू शकत नाही. त्यामुळे सरड्याच्या रंगापेक्षाही हा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला, परंतु त्याचं पालन पोषण हे भारतीयांनी केलं. आणि त्यामुळे आज भारतामध्ये प्रत्येक खेळाडूला मान सन्मान का दिला जातो? कारण भारतीय संस्कृती जपली जाते. क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने व्यापून टाकले. त्यामुळे या टेनिस बॉल क्रिकेटला मानाचा सलाम. टॉस बॉल होता, क्रॉस बॅटचा वापर केला होता. संजय घरत यांच्या हातामध्ये हा बॉल निघून जातोय. आकाश तरे बॉल डिलिव्हर केल्यानंतर थोडासा झटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. कधी कधी गोलंदाजी करताना फिंगरचा जेव्हा वापर करतो ना आपण, लेग कटर बॉल टाकण्यासाठी जातो, तेव्हा कधी कधी ती नामुष्की ओढवली जाते आणि तेच आकाश तरेच्या बाबतीमध्ये झालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी आकाश तरेच्या माध्यमातून. यावेळेला स्वीप खेळलाय, चांगल्या पद्धतीने हा बॉल घेऊन काढलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर तेवढी चांगली फिल्डिंग संजय घरत यांच्या हातामध्ये. थ्रो येईपर्यंत, बॉल येईपर्यंत 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18 रन. विराट कोहली कालच्या दिवसात 1 धाव करत असताना सचिन रमेश तेंडुलकर यांना पाठीमागे टाकलं आणि 35 सामन्यामध्ये त्यांच्या 1500च्या वरती धावा पाहायला मिळाल्या. फक्त न्यूझीलंड संघाबरोबर ही टोटल विराट कोहलीची खूप वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळाली. आणि विराट कोहली पहिल्या क्रमांकावर येत असताना रोहित शर्माला मागे टाकलं. त्या रँकिंगवर आला. 4 वर्षानंतर रोहित शर्माचा क्रम घसरला आणि पहिल्या क्रमांकावर आला. आणि कालच्या दिवसामध्ये डॅरिल मिचेल हा 2ऱ्या क्रमांकावर आला. यावेळेला चांगला बॉल, खरोखरच अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत. परफेक्ट यॉर्कर कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण देत असताना पाहायला मिळतोय. एक आपण यॉर्कर पाहिला असेल जसप्रीत बुमराचा आणि त्या यॉर्करला यॉर्कर ऑफ द इयर हे या बॉलला नाव दिलं होतं. चांगला बॉल होता, ऑन साइडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर करतोय फलंदाज मिस्टर सुचित. आज त्यांच्या पिताश्रींचा वाढदिवस असताना काहीतरी सुचितला गिफ्ट द्यावं लागेल चांगली बॅटिंग करून. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 19 रन. 61 धावांचा पाठलाग करताना असं वाटलं की धावा फार वेगाने येतील, परंतु गोलंदाजी टिच्चून मारा केला गेलाय. तिखट मारा. आकाश तरे हाच तो खेळाडू. ग्रामीण क्रिकेटचं आपण पाहिलं तर पारगावचा ब्रँड. 5 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आपल्या करिअर मध्ये केले. 19 ला 2. पुन्हा एकदा बॉल तयार. लेफ्ट हँड बॅटर राज. यावेळेला बॅटची एज घ्यायची, चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. 4 रन. लॉंग स्टॉप रिझनला फार वेगाने बॉल निघून जातोय. चौकारासाठी मेल चौकार. यारी दोस्तीचा राजा, त्याच्या नावाचा गाजा वाजा. यारी दोस्तीचा राजा, त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला देवा दादा.
23 धावा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काल समाधान मिळालं असेल 4ही ओनरला, अर्थातच देवानंद वजे साहेब, त्याचप्रमाणे मनोजजी पाटील, त्याचप्रमाणे प्रमोदजी घरत आणि किशोरजी वजे, कारण त्यांचा संघ पहिल्या रँकिंगवर. अगदी समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा चांगली कामगिरी खेळाडू करतात, कोणत्याही प्रेशर न घेताना. अप्रतिम चांगला बॉल होता, थोडासा खुलवर बॉल पाहायला मिळाला. बॅटचं फेस अगोदरच ओपन झालं आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. पंच यावेळेला दर्शवतायत की आपण प्रथमोपचार मैदानाच्या आतमध्ये करावं. जो मेडिसिन किट आहे ते मात्र आपण घेऊन जायचंय. सुनीलजी वजे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अठरा बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चहूबाजूने चांगले स्टँड्स. विश नेटवर्क या चॅनेलवर आपण जोडले नसाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेलवर हिट करायला विसरू नका आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका. संपूर्ण एंटायर टीम, मनीष निजाई असतील, साहिल पाटील असतील, कॅमेरामॅन वन ऑफ द बेस्ट मिस्टर मुनीत कुडू, राज निजाई, साहिल सावंत त्यांना आपण पाहतायत आणि मंजित कुडू अशा प्रकारचे आपण पाहू शकाल. सारंग पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत. पहा, जवळजवळ आपण पाहिलं तर 5 कॅमेरा आणि 1 ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक सुंदर दृश्य पाहायला मिळतं. हे संपूर्ण. चला, वेळ दौडू नका. जर आपण रेडी असाल तर लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. चला, घाई करा, घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. राऊंड स्टॉप. मिस्टर सचिन पाटील यांना आपण पाहतायत. खूप चांगली मेहनत. सागर वट्टा, सचिन पाटील, अंकुश पाटील यांच्या माध्यमातून. 18 बॉल आणि 38 रन. तर एका साईडला VIP बॉक्स आज 8,000 रुपये तुम्हाला रोख मिळतील आणि आमच्या VIP बॉक्स मध्ये एक्झॅक्टली बसलेले आपण पाहू शकता साखरेकर. VIP बॉक्स म्हणजेच मान, मानक आणि मैदानात आणि सामना बघण्याची शाही जागा म्हणजेच VIP बॉक्स. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ अखेरीस. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 बॉल 38. धावा झाले 3 षटकांचा खेळ. चला, घाई करा प्लीज. टीम मीटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेतली ती यासाठीच घेतली असावी. 23 ला 2. पुन्हा एकदा बॉल तयार. संजय घरत राईट आर्म द विकेटने. यावेळा ऑन साइडला सुचितचा धमाका. छोटा पॅक, बडा धमाका. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लाइक लुकिंग अ वाव. व्हाट अ शॉट. थँक्यू. चला, या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन, रुपेजी पाटील साहेब खजिनदार आहेत, वैभव कुडू यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावा आपल्या शुभ हस्ते. कल्पेश कुडू यांचे बंधू आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. विशाल घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया सुस्वागत. रुपेजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. सुपर. यावेळेला बॉल नाहीये. सुचितकडे पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट, परंतु संजय घरतकडे अनुभवाचा खजिना आहे. सुचित त्याचा बॅटिंग स्टान्स अप्रतिम पाहायला मिळतो. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न डेफिनेटली करतो. 30 रन झालेत. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुलचा फटका खेळण्याची इच्छा प्रकट केली होती स्वप्नील गावड. पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. आता यावेळेला गेम प्लॅनिंग चांगली पाहायला मिळते. कालच्या दिवसात सेकंड ODIला आपण पाहिलं तर 1-1 ने बरोबरी झाली आणि ब्रेसवेलने सांगितलं की आम्हाला जिंकायचं असेल, प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला जर जिंकायचं असेल तर आम्हाला भारतीय टीमचा एका गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे आणि तो गोलंदाज होता कुलदीप यादव. त्याच्यावर अटॅक केला आणि तिथून आपण पाहिलं तर KL राहुलच्या शतकीय खेळीवर पाणी फिरलं गेलं. त्याचं नाव होतं
आपण पाहिलं डॅरिल मिचेन जबरदस्त बॅटिंग करत असताना 131 धावा त्याने केल्या. आता इथे विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल, पंचांकडे 10 लाऊड अपील, आत्मविश्वास सुद्धा पाहायला मिळाला आणि लेग बाईचा इशारा येत असताना पिचिंग पाहिली पंचांनी. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले. 32 लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय चांगलं आयोजन नियोजन फक्त म्हणून चालत नाही, तर ते स्वप्न सत्यात साकारायला हवं असतं आणि ते साकारलं आतापर्यंत साखरेकरांनी. अग्री प्रीमियर लीग यावेळेला घुटना टेक और सिक्सर देख. व्हाट अ शॉट, क्लास टाइमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. सुचित पाटीलच्या बॅट मधून षटकार 6. थँक्यू. काय फटका खेळला होता. बैठकी स्ट्रोक पाहायला मिळाला. घुटण्यावर बॅलन्स केलं आणि या वेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत असताना सरळ चेंडूला पाठवलं तुषार पामाळे साहेबांच्या कटआउटच्या अगदी बाजूने. एक नेत्रदीपक ग्लोरियस शॉट. या स्ट्रोकवर खऱ्या अर्थानं आठवण झाली त्या हिंसिक ऋणी या खेळाडूची. तरी तो आज नसला तरी सुद्धा त्याचे स्ट्रोक पाहण्यालायक असायचे. आणि क्रिस क्रेन्स या खेळाडूला कोण विसरेल. सर्वात जास्तीत जास्त बॅट वजनदार असायची ती क्रिस क्रेन्स या खेळाडूची. बॅकफुटला जात असताना हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 38. वैभवजी कुडू साहेब यांच्याकडून 1100 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. 500 रुपये लागू झाले ते सुचित पाटीलला, अक्षय गरत, दुप्पन दिवेकर पाडा यांच्या माध्यमातून आणि लगातार 3 षटकारांसाठी 1500 रुपयांचं कॅश प्राइज ही ऊर्जा दिली जाते. 39 रन झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 12. थोडं स्पीडअप करा जरा गेम. 12 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण. जे विश नेटवर्क या चॅनलवर जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक करूया सुस्वागतम. चला, नो मीटिंग नो टाइम प्लीज. वारंवार पंच सुद्धा सूचना करतायत कारण छोटे दिवस असल्या कारणाने आपण पाहू शकाल लवकरात लवकर अंधार पसरतो. परंतु आता कदाचित मोठे दिवस होतीलच, परंतु वेळेकडे सुद्धा लक्ष देणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. 39 ला 2 4 षटकांच्या समाप्ती अखेर निसर्ग रम्य असं वातावरण आणि त्यामध्ये सुंदर मैदानाची जी रूपरेषा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण भारावून जातो की हेच नक्की साखरेचं मैदान आहे का, कारण या मैदानाचा कायापालट झालाय. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. 12 बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. राजेश घरत 40+ क्रिकेट अफलातून हाताळतात. 12 बॉल 22 रनचं लक्ष अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीनिशी सज्ज राहायचंय. 12-22 सुचित पाटील आक्रमकतेचा सितारा, छोटा पॅक बडा धमाका. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु मिस टायमिंग. हा झेल खूप महत्वपूर्ण. 1 2 3 शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला झेल सुटला आणि इथून फलंदाज राजला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं गेलं. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण हा भाग आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे मंत्र तुम्हाला जोपासावं लागतं. फलंदाज बाद. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 बॉल मध्ये विजयासाठी धावा व्यत्या 21 11 बॉल 21 रन.
फिल्डिंग कडे एकदा नजर टाकली तर कव्हर पॉइंट पाहायला मिळतोय, डीप मध्ये नाहीये. त्यानंतर एक शॉट फाईन लेग घेतला गेलाय. स्वप्नील गावड, दर्शन पाटील आपण पाहू शकताय, दोन्ही एकाच गावातून बिलॉंग करताय आणि एवन जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं स्क्वेअर लेग. त्यानंतर एक फिल्डर आकाश तरेला आपण पाहतायत लॉंगॉनकडे. त्यानंतर एक मिडॉन आपण पाहू शकतायत रोहनला. त्यानंतर एक फिल्डर आपण पाहतायत डीप मिड विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खूप मोठा गॅप पाहायला मिळतो. फाईन लेग नाहीये, लॉंग लेग नाहीये, थर्ड मॅन नाहीये, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मिड ऑफ आणि लॉंग ऑफ. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि सरळ बॉल निघून जाईल. मीतने खूप चांगले प्रयत्न केले परंतु या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. सुचित पाटीलच्या बॅट मधून एक विस्फोटक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. षटकार, 6 धावा. नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. त्यांनी केला या मार्केट जाम, त्यांनी केला या मार्केट जाम. टेक द कॅच अँड विन द मॅच. या सिच्युएशन मध्ये तुम्ही 12 बॉल 22 तिथे झेल आलेला होता, तो कॅच ड्रॉप झाला आणि तिथून मात्र आता फक्त तुम्हाला भुगतान करावं लागेल. सुचित पाटीलची बॅटिंग पाहत राहा. यावेळेला ऑन साईडला म्हणून मी उल्लेख केला, सुचित पाटीलची बॅटिंग पाहत राहा. मूर्ती लहान कीर्तिमान, व्हॉट अ शॉट, दिस इज अ क्लास APL षटकार. अजून एक षटकार जर आला आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 9 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. हा बॉल डिरेक्ट आपण पाहिला ओव्हर द विकेटने आले होते परंतु इथून जर आपण पाहिला तर स्लॉक केला आणि सरळ बॉलला आमच्या नारी शक्तीला सन्मानासाठी हा बॉल पाठवला होता. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आमच्या नारी शक्ती पाहायला मिळत आहेत. रणरागिणी आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज महिला खूप पुढे जात असताना अभिमान असावा प्रत्येकाला. आज आपण पाहतायत महिला क्रिकेट सुद्धा आपण सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलं जातं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. ते फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेत आहेत. कारण संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी या नारी शक्तीला सलाम. चांगला बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल परंतु आउटसाइड लेग स्टंप. एक रन तर मिळेल वाईटच्या स्वरूपात आणि +1 अशा 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते आणि सुचित पाटील सांगतायत की नाही इथे स्पोर्ट्समॅनशिप दाखवतायत आणि सांगतायत पायावर बॉल आदळला होता. इथून पाहतायत आपण राईट ऑफ द विकेटने हलकासा स्पर्श करून गेला होता बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु धीरज तेवढे कॉन्फिडेंटली या बॉलवर खेळण्यासाठी तत्पर नव्हते. स्लोवर वन बॉल होता आणि खेळपट्टी तर आपण पाहिली तर अप्रतिम पाहायला मिळते. इथे धावा होतात 100+ धावा होऊन सुद्धा मात्र पराभूत झालेले संघ आपण पाहिलेत. त्यामुळे कधी कधी इथे धावसंख्या 53 असताना सुद्धा डिपेंड झाले. म्हणजे ही खेळपट्टी किती छान बनवले. चांगला बॉल होता, ऑफ तुमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. ग्रेट डिलिव्हरी, राजेश गरतने कमबॅक केलाय. आता बॉल आहेत जवळजवळ 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 7-8 रनची 6 बॉल 8 फक्त म्हणून चालणार नाहीये. चला जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका कारण या सामन्याला ऑलरेडी 1 तासाच्या वर 60 मिनिटाच्या वर मात्र वेळ लागलेला आहे. त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करा. 6 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. थँक्यू. सुचित पाटीलचा विचार केला तर 11 बॉल मध्ये 28 सुपर बॅटिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग यार सुचित पाटील. आता मात्र हीच ती वेळ आहे हिरो बनण्याची. गोलंदाज आपण पाहतायत मिस्टर मितला आपण पाहू शकतायत संतोष मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली या गोलंदाजाने खूप चांगली सुधारणा केली. हिरेन पाटील असतील
यावेळेला ऑफ साईडला ऑन दी अप खेळला गेला होता. चांगला फटका तर होता परंतु फिल्डिंग खराब. या बारीक सारीक गोष्टीच तुम्हाला मात्र पराभवाची चव चाकण्यास भाग पाडतात. फिल्डिंगचा स्टँडर्ड हा जर तुमचा चांगला असला तर कधी कधी मात्र आपण पाहू शकाल की ज्या पद्धतीने कमी धावा तुम्हाला विजयाच्या पथकावर नेऊन ठेवतो, परंतु इथून खराब फिल्डिंग त्याचा नतीजा 1 रन. आता इथून मित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 5 बॉल 7. अप्रतिम चांगला फटका आहे. ट्रू दी कव्हर. सुपर टायमिंग. काय फटका खेळलाय विराट कोहली स्टाईल मध्ये. धीरजच्या बॅट मधून येईल खणखणीत संघर्षाचा चौकार. आगरी प्रीमियर लीग 4. काय फटका खेळला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. अंडर प्रेशर अशा प्रकारचा शॉट सिलेक्शन करणं जिकरीचं काम ते करून दाखवले धीरजने. सुपर बॅटिंग. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वॉड फिल्डिंग. परंतु इथे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील. 2 रन तर कंप्लीट. 3ऱ्या रन साठी पलटले. सुचित पाटील पोहोचतील का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्व देत असताना ट्रिपल धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या तिहेरीने विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. जोखीम पत्कारली नाही. एका धावेची आपल्याला वाट पाहायची नाहीये. त्यामुळे आपण पाहू शकाल सुचित पाटील 12 बॉल 29, 4 षटकार, 241.67 चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग केली. पॉवरफुल बॅटिंग. धीरजचा हा फटका पहा. इथून ऑन साईडला खेळला होता. ऑन ड्राईव्ह खेळला गेला. मात्र माइंड मध्ये फिट ठेवलं होतं. 3 धावा आपल्या करायच्या आहेत, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग होती रोहनची. चला लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची वेळीची दिरंगाई न करताना.